सम्राट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हिंदुस्थानाचा महान शूरवीर योद्धा, दिसायला अगदी देखणा असलेला, रुबाबदार, पुरी ताकद असलेला, रगारगात शौर्य भरलेला हिंदू हृदय सम्राट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। 14 मे 1657 रोजी यांचा जन्म झाला। शंभूराजे म्हणूनही ओळखले जाणारे हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, मराठा साम्राज्याचा संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र। संभाजी राजांनी वयाच्या 13व्या वर्षात 13 भाषा आत्मसात केल्या। त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला। शंभूराजांनी आपल्या आयुष्यात 120 लढाया लढले आणि विशेष म्हणजे एकही न हारता। इसवी सन 1689च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले। 1 फेब्रुवारी इसवी सन 1689 रोजी बैठक संपून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरवर हल्ला केला। मराठ्यात आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली। मराठ्यांचे संख्याबळ कमी होते। शत्रूंनी संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले। पहले तुम कदमबोशी करो और जमीन पर नाक रगड़ कर फुर्निसात करो मुकर्रब खान। काय म्हणालास? परत बोल। छत्रपती कोणाही समोर झुकत नाही। दुसरी गोष्ट तमीच शिकून घे। आम्ही छत्रपती आहोत, रयतेचे राजे आहोत। स्वराज्याच्या छत्रपतींशी बोलताना तमीज राखली जावी। फुर्निसात करो। फुर्निसात नाही, नहीं कधीच नाही। मैं तुम्हारी खाल खींचूंगा। हिम्मत आहे तेवढी? वाह, सुभान अल्लाह। हाँ, वही अकड़, वही गुस्ताखी, वही तेज तर्रार, वही तीखी नजरें। आलमगीर के सामने उन्हीं नजरों से देखता है तू। वाह, या खुदा तेरा रहम, ऐसी तेज नजर तूने दी भी तो हमारे दुश्मन को क्यों? देखते क्या हो, झुको हमारे सामने, कुर्निश करो। अरे हट, कसला कुर्निसात? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत, तूच आम्हाला मुजरा कर। संभा नाही, संभाजी, छत्रपती संभाजी। खामोश, खबरदार, जवाब दो। कहाँ छुपा रखा है तुमने स्वराज का खजाना? खजाना? स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो मावळ्यांच्या काळजात ठेवला खजिना। तुझ्या भर दरबारात तुझी किल्लत उधळून लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत आम्ही। घेणारा तू कोण? अरे हे सगळं आमचंच आहे। ही जमीन, हे डोंगर, नदी नाले, झाडं झुडपं, सगळं सगळं आमचं आहे। कोण लागून गेला देणारा? मुळात तुला बादशाह समजतच नाही आम्ही। ही सल्तनत तुझी नाही, तुझं असं काहीच नाही। ही इंद्रभूमी तुझी नाही।
ती तर प्रभू रामचंद्रांच्या एक वचनानं परिपूर्ण झालेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मोरपिसानं रंगलेली आहे. या का मुझे हुकुम दो, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूँ. काफर नाही मुकर्रम, छत्रपती. छत्रपती म्हण. आणि छत्रपती कधी मरत नसतो, तो अमर आहे. त्याला एक नाही, हजारो लाखो गर्दनी आहे. हा खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रोकाटा पडायला लागला. आणि त्याची ती अवस्था बघून संभाजीराजाने कवी कलशांना विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? हा 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 राजन, का नाही, ऐका. राजन, तुम हो सांचे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग. अहो राजे, काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचा तेज, काय तुमचं शौर्य. राजे, तुमचं